उफकेलमध्ये गणेशनगर गल्ली नंबर 2 मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय। बघा, ही दुर्घटना घडली पिंपरी चिंचवडमध्ये। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मुलं खेळत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। बघा, पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना आहे। गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे। गेट समोरून ही मुलगी जात असताना अचानक ते गेट त्या मुलीच्या अंगावर कोसळलं। दोन मुलींच्या अंगावर कोसळलं, मात्र मोठी मुलगी बाजूला सरकली। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गोपाळ आपल्या सोबत आहेत। गोपाळ, अत्यंत ही दृश्य पाहिल्यानंतर मनाचा थरकाप उडतो। अधिक काय माहिती समोर आलेली आहे? काय गुन्हा कोणावर दाखल झालाय का? आणि या मुलीचं नाव, पूर्ण कुटुंबाबाबत काय माहिती? अतिशय हृदयद्रावक घटना ही पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरामध्ये घडलेली आहे। बोपखेल परिसरातील गणेशनगर भागामध्ये गिरिजा गणेश शिंदे नावाची ही जी 3.5 वर्षाची चिमुकली आहे, ही रस्त्यावर खेळत होती। त्या दरम्यान एका मुलीनं एका घराचं गेट म्हणजे सुरू करत असताना त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे आणि लोखंडी गेटच्या खाली दबून ह्या चिमुकल्या मुलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। काल दुपारी 2 वाजता दरम्यान गणेशनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे। या संदर्भात अजून कुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, मात्र या घटनेमध्ये जो संबंधित घर मालक आहे त्यांनी निष्काळजीपणा केल्याचं प्राथमिक दिसून येत आहे आणि त्याच्या विरोधात लवकरच दिघी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो। गोपाळ, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आपण बघतो पिंपरी चिंचवडमधील ही अगदी हृदयद्रावक दुर्घटना आहे। गेट अचानक त्या मुलीच्या चिमुरडीच्या अंगावर कोसळलं आणि या मुलीचा मृत्यू झालेला आहे। शेजारच्यांनी तत्काळ धाव घेत या लोखंडी गेट बाजूला केलं आणि तिला उपचारार्थ दाखल केलं दवाखान्यामध्ये, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला।